नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मजूर टंचाईच्या काळात शेतकऱ्यांसमोर यांत्रिकीकरण हाच उत्तम पर्याय आहे. अवजारांचा वापर करून कमी मनुष्यबळात आणि कष्टात अधिक काम आपल्याला शक्य होतं. मंडळी, योग्य पेरणी यंत्रांनी केलेल्या पेरणीमुळे बियाण्याचं समान अंतर, खोली आणि ओळींचं नियोजन निश्चित होतं. सध्या सीड ड्रिल्स, मका प्लांटर्स, BBF प्लांटर्स आणि न्यूमॅटिक प्रिसिजन प्लांटर अशा आधुनिक पेरणी यंत्रांचा वापर मका पेरणीसाठी करणं शक्य आहे. यामध्ये शून्य मशागत पेरणी यंत्र, जमिनीच्या सुपीकतेसह अन्य फायदे मिळवण्यासाठी शून्य मशागत यंत्राचा वापर सध्या वाढत आहे. या पद्धतीमध्ये जमिनीची कोणतीही मशागत केली जात नाही. अशा स्थितीमध्ये पेरणी करण्यासाठी शून्य मशागत पेरणी यंत्र अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे बी योग्य खोलीवर आणि समान अंतरावर पेरलं जातं. यात मातीची संरचना टिकून राहते. ओलावा जास्त काळ टिकतो. शून्य मशागत यंत्रामुळे पेरणीचं काम जलद तर होतंच, पण शेतकऱ्यांचे पैसे, श्रम आणि वेळ देखील वाचतो. हे यंत्र 9, 11 आणि 13 दात्यांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे 2 ओळीतलं अंतर आणि 2 बियाण्यामधील अंतर समान ठेवता येतं. बियाण्याची पेरणी 2 ते 4 सेंटीमीटर खोल पडेल या बेताने करावी. याची रचना पेरणी यंत्रासारखी असून पेरणीसोबतच खत देण्याची देखील व्यवस्था आहे. या यंत्राची रचना जर आपण बघितली तर या यंत्रामध्ये 9, 11 आणि 13 दाते आहेत. या दात्यांमधील अंतर आपण गरजेनुसार कमी जास्त करू शकतो. यामुळे 2 ओळींमधील अंतर समान ठेवणं शक्य होतं. याचे फाळ तीक्ष्ण असून जमीन सहजपणे फोडत जातात. या यंत्रामध्ये बियाणं आणि खताची पेटी विविध कप्प्यांसह उपलब्ध आहे. त्याद्वारे एका वेळेला 2 किंवा 3 दाणे एकाच वेळी जमिनीत पेरले जातात. बियाण्याचं प्रमाण आवश्यकतेनुसार कमी जास्त करण्याकरता यंत्राच्या डावीकडे लोखंडी पट्टी दिलेली आहे. त्याद्वारे शिफारशीप्रमाणे बियाण्याचं प्रमाण कमी जास्त करता येतं. खताच्या पेटीमध्ये विविध कप्पे दिलेले आहेत. त्यांचंही प्रमाण दिलेल्या हँडलने कमी जास्त करून शिफारशीप्रमाणे खतं देता येतात. या यंत्रामध्ये बियाणं विशिष्ट खोलीवर पेरलं जावं यासाठी खोली चक्र दिलं आहे. या चक्रामुळे बियाणं जमिनीत समान खोलीवर सोडलं जातं. याची खोली आपल्या गरजेनुसार कमी जास्त करता येते. आता या यंत्राचे फायदे काय आहेत तर या यंत्रामुळे मातीची संरचना टिकते, म्हणजेच माती जास्त फोडली जात नाही. त्यामुळे तिची नैसर्गिक संरचना आणि सूक्ष्मजीवसृष्टी सुरक्षित राहते. मातीवर जास्त खड्डे न पडल्यामुळे पर्जन्यमानाचा ओलावा मातीमध्ये जास्त काळ टिकतो. पारंपरिक पेरणीपेक्षा हे यंत्र जलद काम करतं. बी योग्य अंतरावर आणि खोलीवर पेरलं जातं. तेव्हा मंडळी, आपलं काम कमी वेळेत आणि कमी खर्चात होऊ शकेल. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात शून्य मशागत पेरणी यंत्र याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.